पुण्यात सिंहगड रोड परिसरातल्या नवशा मारुती मंदिराजवळ झाड कोसळून 2 जण जखमी तर एका महिलेचा जागीच मृत्यू। पुण्यात अवकाळी पावसाचा कहर, वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडली झाडं, रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी। साताऱ्याच्या कराडला सलग तिसऱ्या दिवशी पावसानं झोडपलं, वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस, अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित। परभणी जिल्हा परिषदेच्या 4 सभापती पदांची निवड संपन्न, 4 पैकी 2 सभापती पद भाजपकडे तर प्रत्येकी एक सभापती पद राष्ट्रवादी आणि शिंदे गटाकडे। यवतमाळमध्ये नगर परिषदेची कोट्यावधीची स्वीपर मशीन धूळ खात पडून वंचितच्या नगरसेवकांचं अनोखं आंदोलन, प्रशासनाचं वेधलं लक्ष। अमरावतीमध्ये फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 वर्षीय तरुणीवर 5 तरुणांकडून सामूहिक अत्याचार, पोलिसांकडून 5 आरोपींना अटक। मुंबईच्या मालाड परिसरात 600 रुपयाच्या उधारीवरून 2 गटात तुफान राडा, एकमेकांवर ऍसिड फेकल्याने 6 जण जखमी, दोन्ही बाजूंच्या कामगारांवर दंगलीचा गुन्हा दाखल। अमरावतीत निर्माणाधीन उड्डाणपुलाचा लोखंडी तराफा कोसळून युवकाचा मृत्यू तर दुसरा तरुण जखमी, नागरिकांकडून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। अहिल्यानगरमध्ये बेकायदेशीर रिफलिंग करणाऱ्या टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई, पोलिसांनी छापा टाकत दोघांना घेतले ताब्यात, आरोपींकडून 55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। येवला नाशिक महामार्गावर मुखेड फाट्याजवळ 2 बसची समोरासमोर धडक, अपघातामध्ये प्रवासी किरकोळ जखमी, मात्र बसचं मोठ्या प्रमाणावर नुकसान।